महाराष्ट्रात 18 सप्टेंबर 2025 रोजी कुठे हलका तर कुठे मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, काही ठिकाणी ढगफुटीचा इशारा. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 36 जिल्ह्यांचा संपूर्ण हवामान अंदाज. धुळे जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण राहील, दुपारी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. काही भागात विजा आणि वाऱ्यांचा वेग जाणवू शकतो. नंदुरबार जिल्ह्यात दिवसाचा बहुतेक वेळ ढगाळ राहील, दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळी हलका पावसाच्या सरी दिसतील, दुपारी व सायंकाळी पुन्हा पावसाची शक्यता राहील. नाशिक जिल्ह्यात दिवस ढगाळ राहणार असून सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची सुरुवात होऊ शकते, दिवसभरात मध्यम पाऊस किंवा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाच्या सरी, दुपारी जोरदार पावसाची शक्यता. ठाणे जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान, सायंकाळी किंवा दुपारी मध्यम पावसाचा अंदाज. मुंबई शहर या ठिकाणी सकाळी तुफानी पावसाची शक्यता, विजा आणि वाऱ्यांच्या झोक्यांसह, तर दुपारी काही वेळा कमी पाऊस पडू शकतो. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबईसारखाच हलका ते मध्यम पाऊस, सायंकाळी वाढण्याची संभावना. रायगड जिल्ह्यात दिवसभर हलका ते मध्यम पाऊस, काही वेळा धडधड आवाजांसह विजांचा संभव. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी व सायंकाळी पाऊस वाढण्याची शक्यता, सकाळी ढगाळ वातावरण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी हलक्या पावसाची सरी, दुपारी व सायंकाळी मध्यम पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यात दुपारी व सायंकाळी थंडी, देवगड, विजांसह गरजदार वाऱ्या आणि विरळ मुसळधार पाऊस. सातारा जिल्ह्यात सकाळी ढगाळ, दुपारी मुसळधार पावसाच्या झडी, सायंकाळी विजांचा संभव. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसा हलका ते मध्यम पाऊस, दुपारी व सायंकाळी गरजदार पावसाची संभावना. सांगली जिल्ह्यात कोल्हापूरसारखाच अंदाज, दुपारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यात दुपारी व सायंकाळी विजांसह स्थानिक मुसळधार पाऊस अपेक्षित. पावसाळ्यात मोबाईल सुरक्षित ठेवणं आणि चार्ज करणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणूनच घ्या सोलार चार्जर. विजेशिवाय मोबाईल चार्ज करा. नंतर पॉवर बँक, कुठेही कधीही बॅटरी संपणार नाही. नंतर वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर, मुसळधार पावसातही मोबाईल पूर्ण सुरक्षित राहील. या वस्तू तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत आणि टिकाऊ दर्जात मिळतील. व्हिडिओच्या कोपऱ्यातील ॲफिलिएट नावावर क्लिक करा आणि आवडल्या तर लगेच खरेदी पण करा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारी ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाची शक्यता आणि विजांचा तडाखा. जालना जिल्ह्यात दुपारी व सायंकाळी वादळांसह पाऊस, आर्द्रता जास्त राहील. बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी विजा पडण्याची संभावना. परभणी जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी व सायंकाळी वादळी पाऊस होऊ शकतो. हिंगोली जिल्ह्यात दिवसभर तुफानी ढग आणि हलका मध्यम पावसाची शक्यता. नांदेड जिल्ह्यात दुपारच्या विजेच्या ठिणग्या, मध्यम स्वरूपातील पावसाचा अंदाज. लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण, संध्याकाळपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो. धाराशिव जिल्ह्यात सकाळी कोसळणाऱ्या हलक्या सरी व दुपारी ढगाळतेत वाढ, पावसाचा धोका वाढू शकतो. बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यात दुपारी व सायंकाळी विजांसह थंडरस्टॉर्म, पावसाचा धोका जास्त. वाशिम जिल्ह्यात दुपारी थंडरस्टॉर्म पाऊस, वातावरण ओलसर, बऱ्याच ठिकाणी पावसाचे सत्र. अमरावती जिल्ह्यात रात्री हलका पाऊस, दिवसभर पावसाची शक्यता, हवामान तळमळीत राहील. यवतमाळ जिल्ह्यात वादळी हवामान, पावसाचे सत्र, वीज तडाखा होऊ शकतो. वर्धा जिल्ह्यात दुपारी ढगाळ हलका मध्यम पाऊस. नागपूर जिल्ह्यात दुपारी सायंकाळी मुसळधार पावसाची शक्यता, वीज तडाखा असू शकतो. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता, विशेष संध्याकाळी. भंडारा जिल्ह्यात हलका ते मध्यम सौम्य पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण, दुपारी ढगांची दाटी वाढेल, पावसाची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यात साऱ्यांपैकी सर्वाधिक पावसाचा धोका, मुसळधार सरी आणि विजांचा तडाखा होऊ शकतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण विदर्भातील जास्त पाऊस पडण्याची शक्यता.